10वीचं काय आपण बघतोय, पाय चार्ट बघतोय आपण, जे की मॅथमेटिक्स काय वर्कमध्ये अलेबरामध्ये, बरोबर. आणि हे जे कन्सेप्ट आहे, हे जे स्कॉलरशिपची एक्झाम असतात 8वीला किंवा याच्या नंतर 10वीच्या नंतर जे तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणार त्याच्यामध्ये हे पण चार्ट येतात. तर आपण सुरू करणार. क्वेश्चन काय आहे, आपल्याला लँग्वेज दिले 3, फ्रेंच, स्पॅनिश आणि काय जर्मन. आणि त्याच्यात काय नंबर ऑफ स्टुडंट दिले, फ्रेंच किती बोलतात विद्यार्थी 56, स्पॅनिश 40 आणि जर्मन किती आहे 24. आपल्याला अँगल काढायचे, सर्कलवरती अँगल दाखवून आपल्याला फ्रेंचचे 56 विद्यार्थी किती अँगलमध्ये बसतात, बरोबर. आपल्याला ते सॉल्व्ह करायचं आहे. आपण पहिले काय करू, नंबर ऑफ स्टुडंट किती आहे ते कॅल्क्युलेट करू. 6 4 10, चला 1, 5 4 9 10 आणि किती 120, बरोबर. किती टोटल स्टुडंट 120. आपला सर्कलचा अँगल किती असतो टोटल 360, बरोबर. 360 भागिले किती टोटल नंबर ऑफ स्टुडंट 120 किती होणार ते, हे 0 0 काढणार 12 36 म्हणजे किती अँगल आला आपल्याला 3 डिग्री, बरोबर. म्हणजे एका विद्यार्थ्यासाठी किती आहे 3 डिग्री, बरोबर. तर आपल्याकडे किती विद्यार्थी फ्रेंच बोलणार आहे 56 गुणिले 3, बरोबर. सेम ॲज इट इज आपण कसं करणार 40 गुणिले 3, 24 गुणिले 3. किती अँगल येणार ते आपल्याला गुणाकार करायचे. 56 गुणिले 3 किती होतात, कॅल्क्युलेट करा लवकर. सेंट्रिक 18, चला 1 5 15 किती 16, 168 डिग्री. हे किती होणार 120 डिग्री. 1 4 12, चला 72 डिग्री, बरोबर. किती होणार फ्रेंच बोलणार किती डिग्री वरती आहे 160 डिग्री. आपल्याला सर्कल वरती काढायचं आहे. स्पॅनिश किती आहे 120 आणि किती उरले किती जर्मन 72. आपण कसं करणार, आपल्याकडे काय आहे डी आहे, बरोबर. माहिती सगळ्यांना डी काय, तर हे बघा हे सगळं डी आहे माहिती तुम्हाला. हे डी वरती ठेवून आपण काय करणार, लाईन वरती आपण लाईन मॅच करणार. त्याच्यानंतर 120 कुठे येतात आपण ते बघू. इथून 120 इथे येतो, बरोबर. त्याच्यानंतर 120 म्हणजे काय स्पॅनिश बोलणार. काय बोलणार आहे स्पॅनिश बोलणार किती 120 आले, बरोबर. बोलले किती 168. आणि किती आहे उरले 72.